बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी 5 ते 6 तास मऊ राहणारी मेंदूवड्याची ही रेसिपी आहे. आणि हे पण इन्स्टंट मेंदूवडा हे बनतं. ह्याच्यामध्ये इन्स्टंट मेंदूवडा कसं बनवायचे त्याची काही ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि काही टिप्स पण दिलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी जराहीसुद्धा स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सोपी अशी मेंदूवड्याची रेसिपी, जी आपण 6-7 तास ठेवलं तरी पण ते कडक नाही होत. आणि ही रेसिपी झटपट अशी बनते. तर तुम्ही ही रेसिपी पूर्णपणे बघा. ते मी झटपट मेंदूवडा बनवण्यासाठी 1 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं जे मिश्रण असतं त्याचे मी पीठ बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे. तर हे तांदूळ आणि उडदाची डाळ सर्वात आधी मी धुवून घेतलेली होती. धुतल्याच्यानंतर त्याला सुकवली चांगल्या पद्धतीने आणि सुकवल्याच्यानंतर मग त्याला थोडीशी भाजून घेतली, हलकीशी चांगलं वास यायला लागला. त्याच्यानंतर मग ते मी दळायला दिली. तर हे मी चक्कीवरती दळून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं दळून झालेलं आहे. हे मी चक्कीवरती दळायला दिलेलं होतं. एकदम बारीक असं हे दळून झालेलं आहे. आणि हे वर्षभर पण चांगलं टिकून राहतं, खराब न होता. ह्याला जराहीसुद्धा किडे लागलेले नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पोहे टाकायचे आहे. त्याच्यानंतर तांदळाचं आणि उडदाची जे डाळीचं मिश्रण याचं पीठ होतं ते 1 वाटी टाकलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे चपातीचं पीठ टाकायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर ह्याच्यामध्ये जिरा पण टाकू शकता. थोडंसं आपण फेटून घेणार आहोत. असं हलका हाताने आपण हे फेटून घ्यायचं आहे. आता मी एक तेलाची पिशवी घेतलेली आहे आणि त्याचं खालचं जे टोक आहे ते थोडंसं कापलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडं करत जे आपण मिश्रण जे आहे बनवलेलं ते टाकत आहे. आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मेंदूवड्याचा शेप बनवायचा आहे. आणि हे अलटून पलटून दोन्ही साईडने गोल्डन हलका कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता मेंदूवडा रेडी झालेला आहे. तर आता हे काढून घ्यायचं आहे. तांदूळ आणि उडीद डाळाचे जे मिश्रण आहे ते बनवण्यासाठी मी इथे 750 ग्राम तांदूळ घेतले आहेत आणि 250 ग्राम उडीद डाळ घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मेथी दाणा टाकलेला आहे. तर ते असं पद्धतीने पीठ केलं तर ते वर्षभर टिकून राहतं. हे मेंदूवडे बनवण्यासाठी काही तुम्हाला फर्मेंटाईज करायची पण गरज नाही आहे आणि 10-15 मिनटं पण ठेवायची गरज नाही आहे. बिना दहीची ही रेसिपी बनते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. 100% परफेक्ट बनते. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.